खरं तर राज्यात सर्वत्र निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे, कारण आता मविया सुद्धा तयारीत असल्याचं दिसतंय। मविया म्हणून सगळ्याच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत केलेलं आहे। त्यामुळे अर्थातच काही ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे काही ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनं मवियातले घटक पक्ष चाचपणी करतायत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर पवारांच्या या वक्तव्याचे सर्वार्थानं वेगवेगळे अर्थ हे लावले जात आहेत। एकतर एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येत असताना होत असलेली ही निवडणूक त्या अर्थानं पवारांची राष्ट्रवादी काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा विचार करतेय का? गेल्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसलेला होता, तो बॅकसाइड भरून काढण्याच्या दृष्टीनं पवारांची राष्ट्रवादी ताक फुंकून पिताना पाहते का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पाहूया शरद पवार या मुद्द्यावर नेमकं काय काय म्हणाले। आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे, तर एक दोन दिवसांनी जाईल तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ। पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही, कारण नगरपालिका महानगरपालिका प्रत्येकाचं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निघाली। त्याच्यावेळी लोकसभेला ते विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही। महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? असं आहे, समजा ते एकत्र आहे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्तीवादी आम्हाला पंचायतीराज सगळं मोदी स्वतः दिसते, वाचनही केलं, आणखी अनेक लोक होते, पण तिथं त्यांनी व्यवस्था आणलेलं नाही आणि आम्ही आणू शकतो। आमच्या शुभेच्छा आहे, देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढी चालते। मी थांबलो नाही तर मला बघायचं नैतिक अधिकार माझा 85 झाले 10 वर्ष की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे, हा बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवल्या। आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे, पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यावर आर्थिक काय चालले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।